टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे। त्यानंतर ते आपल्यासोबत आहेत। खरं तर हिंगोली जिल्ह्यात तिन्ही नद्या तुडुंब भरून वाहत होत आहेत। पहिल्यांदा तुम्ही फील्डवरती आलात? बिलकुल, मी इथं फील्डवर आलेलो आहे। या गावामध्ये आहे ऊसाचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं झालेलं आहे, त्याच्यानंतर हळदीचं नुकसान झालेलं आहे, केळीच्या बागायत इथं चांगल्या त्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे, कारण काही शिल्लकच राहिलेलं नाही। आता सरकार काय करतं बघूया। खरं तर हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवळ, त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितले की मला छोटा जिल्हा दिला, अल्प जिल्हा होता। या अगोदरही संकट मोठे आले जिल्ह्यावर। आपण बघितलं असतं तर वसमत तालुक्यात 7 मजुरांचा मृत्यू झाला होता, तिथंही पालकमंत्र्यांना भेट दिली नाही। त्यानंतर अतिवृष्टी झाली, आता परत अतिवृष्टी झाली, अजूनही पालकमंत्री दिसले नाहीत। तो पालकमंत्री काय, या सरकारलाच जनतेचे काही घेणं देणं नाही आहे। हे सरकार गुत्तेदारामध्ये, कॉन्ट्रॅक्टरमध्ये, कमिशनमध्येच गुंतलेलं सरकार आहे। बाकी सरकारला जनतेशी देणं घेणं काय। त्याच्यावर मी काय व्यक्तिगत कोणत्या पालकमंत्र्यावर बोलणार नाही, या सरकारवरच मी बोलेल ना, कारण सरकारच तसं आहे तर पालकमंत्री तसेच वागणार। खरं तर तुम्ही एक सकाळी व्हिजिट दिली। हिंगोली शहरातलं जलेश्वर तलाव आहे, कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करून जे आहे तिथं काम सुरू आहे, मात्र ते काम बोगस होत असल्याची बातमी TV9ने दाखवली होती। काय आपण तिथं पाहणी केली? आणि मी बघितलं, ज्या बातम्या तुम्ही मीडियाने दाखवल्या होत्या त्याच्यानुसार जे जे काम खराब झाले होतं त्याची मी पाहणी केलेली आहे, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे। मग आता त्या अधिकाऱ्यांना ज्यांनी केलं त्यालाच काय बोलणार मी नगर विकास विभागाशी ज्या खात्याकडून याच्यातून निधी आलेला आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी निश्चित चर्चा करेल, रीतसर तक्रार करेल। आणि तक्रार करण्यापेक्षा मला असं वाटतं की जे काम खराब झाले ते सुरळीत झालं तर चांगलं होईल। संजय राऊत म्हणजे नया मुल्ला असं केशव उपाध्याय म्हणले, भाजपचे प्रवक्ते। केशव उपाध्याय कोण आहे? संजय राऊत, अख्खा देश त्यांना नुसतं संजय राऊत म्हणजे 100 दाऊद एक राऊत म्हणतात, आणि आयाला कुठं दिसला मुल्ला तर त्यांच्याकडे जमा आहे सगळे, नागपूरपासून मुंबईपर्यंत। तुम्ही आता ज्या गावामध्ये आलात त्या गावामध्ये जवळपास 8 मजूर जे आहेत ते 96 तास अडकले होते, त्याचं वृत्त TV9ने दाखवलं होतं। मात्र कुठेतरी याची माहिती प्रशासनाने लपवली होती। जेव्हा माहिती मिळाल्यानंतर तिथं प्रशासन पोहोचलं। मुद्दा हाच आहे, ही नैसर्गिक आपत्ती हे आम्ही मानतो, याला सरकार काही इमिजिएट करू शकणार नाही हे मानतो, पण 96 तास लोक अडकून पडतात। मुंबईला ती 1.5 तास मोनोरेलमध्ये लोक जीव घेणं प्रवास करतात। मुद्दा हाच आहे। मी आता हे निसर्गाने केलेला समजा ही आपत्ती आहे, ही काय कोणी सरकार थांबवू शकत नाही, परंतु ही आपत्ती आल्यानंतर ताबडतोब त्या आपत्तीचं व्यवस्थापन करणे सरकारची ड्युटी आहे। 96 तास जर लोक सापडू शकते तर हेलिकॉप्टर आणलं पाहिजे, बोटी आणल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि लोकांना वाचवलं पाहिजे। सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता हळदीची पाहणी केली, केळीची पाहणी केली, गंभीर अवस्था आहे, जनावर गेली, काय आता सरकारकडे मागणी करणार, शेतकऱ्याकडून काय बाजू घेणार? पंचनामे लवकर करावे सगळ्यात आधी, आणि पंचनामे झाल्यानंतर या शेतकऱ्यांना रीतसर लवकरात लवकर चांगल्या पद्धतीची मदत मिळावी, कारण पेरणी झाल्यानंतर आता हा सगळा आहे, याच्यात काही पुन्हा लावू शकत नाही, लावलं तर उगवू शकत नाही, सीझन सगळा आउट होणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्यांना मदत मिळावी चांगली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।